नमस्कार. मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अतिशय सोपी अशी रेसिपी पाहणार आहोत आणि तेवढीच लहान मुलांबरोबर मोठ्यांनासुद्धा आवडणारी ही रेसिपी आहे. आता ही कुरकुरीत आणि एकदम चविष्ट अशी रेसिपी अगदी सोप्या पद्धतीनं आपण पाहणार आहोत आणि त्याला फक्त 2च साहित्य लागणार आहेत. तर ही रेसिपी आहे चुरमुऱ्याचे लाडू. तर मुरमुऱ्याचे लाडू हे करायला अतिशय सोपे असतात, पण चुरमुऱ्याचे लाडू करायला थोडेसे अवघड जातात. आणि आज मी जे हे लाडू बनवलेले आहेत, एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही अगदी झटपट हे घरच्या घरी लाडू बनवू शकता आणि लहान मुलांबरोबर सर्वजण एन्जॉय करू शकता. तर इथं मी 3 वाट्या चुरमुरे घेतलेले आहेत. चुरमुरे आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि थोडेसे चाळूनसुद्धा घ्यायचे आहेत. आणि 1 वाटी इथं मी गूळ घेतलेला आहे. गूळ थोडासा बारीक करून घेतलेला आहे. एका ज्या वाटीनं आपल्याला गूळ घ्यायचा आहे त्याच वाटीनं 3 वाट्या आपल्याला चुरमुरेसुद्धा घ्यायचे आहेत. आता या ताटाला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, कारण आपल्याला लाडू जे आहेत हे या ताटामध्ये ठेवायचे आहेत. आणि अशा पद्धतीनं तूप लावून ठेवलं की लाडू अजिबात खाली चिटकत नाहीत. तर आता इथं आपल्याला लाडू करायचे आहेत, तर त्यासाठी कढई घ्यायची आणि कढई छान गरम होऊ द्यायची. त्यामध्ये 1 ते 2 चमचे आपल्याला तूप घालायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1 किंवा 2 चमचे तूप इथं घालू शकता. तूप छान वितळून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये गूळ घालायचा. अतिशय चविष्ट असे हे लाडू होतात. तुम्ही लहान मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा मग शाळा सुरू झाल्यानंतर सुट्टीच्या दिवशीसुद्धा खाऊ म्हणून हा पदार्थ बनवून पॅक डब्यामध्ये बनवून ठेवू शकता आणि सुट्टीच्या दिवशी हे लहान मुलांना तुम्ही हे देऊ शकता. अतिशय चविष्ट असा हा पदार्थ सर्वजण आवडीने खातात. आता उन्हाळा चालू आहे आणि मुलं घरीच आहेत, तर प्रत्येक वेळेला दररोज वेगवेगळे पदार्थ मुलांना देणं शक्य नाही. तर अशा वेळेस आपण एकदम असे पदार्थ बनवून ठेवू शकतो. आता हे जे लाडू आहेत हे 2 ते 3 महिने अगदी व्यवस्थित पॅक डब्यामध्ये ठेवले तर काहीही होत नाही, अतिशय छान राहतात. आता पावसाळ्यामध्ये थोडेसे नम पडतात, पण आता उन्हाळा असल्यामुळं हे लाडू नमही पडत नाहीत आणि मऊही पडत नाहीत. अतिशय कुरकुरीत असेच हे लाडू राहतात. अतिशय चविष्ट असे हे लाडू आज आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी आता हे गूळ जे आहे, हा गूळ छान वितळवून घ्यायचा. गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमीच ठेवायची किंवा मग थोडीशी मध्यम ठेवायची. एकदम जास्त मोठा गॅस करायचा नाही. आणि हा गूळ आपल्याला छान असा वितळून घ्यायचा. थोडेसे बबल्स वरती यायला लागले की थोडंसं आपल्याला हे चेक करत राहायचं आहे. कारण जास्त पुढेही पाक जाता कामा नये आणि एकदम कमीही पाक कच्चाही ठेवायचा नाही. तर असं प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडासा गूळ आपल्याला टाकायचा आहे आणि त्याची व्यवस्थित गोळी झाली आणि ती गोळीचा आवाज असा कटकट यायला लागला की आपल्याला समजायचं की हा पाक तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीनं ह्या गोळीचा आवाज आला पाहिजे. आता समजायचं की आपला हा पाक व्यवस्थित तयार झालेला आहे. आता इथं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला पटकन चुरमुरे घालायचे आहेत. चुरमुरे घातल्यानंतर आपल्याला अगदी फास्ट असं हे मिक्स करायचं आहे आणि लाडू अगदी पटपट बनवायचे आहेत. तुम्ही कुणाची तर दुसऱ्याची सुद्धा मदत घेऊ शकता लाडू वळवायला, कारण जर थंड झाले तर मग हे लाडू वळत नाहीत. हे गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे लाडू वळवायचे आहेत. तर लाडू वळवताना हाताला चटके बसू नयेत म्हणून थोडंसं थंड पाणी आपल्याजवळ ठेवायचं आहे एका वाटीमध्ये आणि ते पाणी आपल्या दोन्ही हाताला लावायचं आहे आणि त्यानंतर हे लाडू अगदी पटपट असे वळून घ्यायचे आहेत. तर अतिशय कुरकुरीत असे हे लाडू होतात आणि खायलासुद्धा अतिशय चविष्ट लागतात. तुम्ही प्रवासालासुद्धा जर बाहेर फिरायला किंवा कुठं गावाला जात असाल तर अशा पद्धतीचे लाडू तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकता आणि लहान मुलं तर खूप आवडीने खातात. तर असे एकदम गोल आकार छान छान असे लाडू बनवायचे. लहान मोठे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं लाडू बनवू शकता. आता लहान मुलांसाठी तुम्हाला छोटे छोटे लाडू बनवायचे असतील तर छोटे बनवू शकता किंवा मग मोठे मोठे लाडू ठेवायचे असतील तर मोठेसुद्धा बनवू शकता. असे मी एका साईजचेच असे भरपूर लाडू बनवणार आहेत. आता हे जर मिश्रण थंड झालं तर मग लाडू वळायला खूप कष्ट घ्यावं लागतं. त्यासाठी आपल्याला कुणाची तरी मदत घ्यायची आणि हे लाडू पटपट असे वळवून घ्यायचे. तर इथं माझं प्रमाण अगदी थोडंसं होतं, त्यामुळं मी हे लाडू एकटीनेच वळलेले आहेत आणि पटकन ते वळलेसुद्धा गेलेले आहेत. आता हे लाडू आपली इथं तयार झालेले आहेत आणि अशा पद्धतीनं आपण घरच्या घरी असे चुरमुऱ्याचे लाडू किंवा मुरमुऱ्याचे लाडू, डाळ्याचे लाडू
घरच्या घरी बनवून लहान मुलांना देऊ शकतो. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या साईडला जे घंटेचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा, म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. तर आपले अतिशय चविष्ट आणि गोल गोल हे लाडू तयार झालेले आहेत. तर माझे व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहताय किंवा कोणत्या गावातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठून पाहतायत आणि कुठून वॉच करतायत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.